ज्या लोकांच्यावर 2014 ते 19 सभागृहामध्ये काम केलं त्या सगळ्यांचाच आग्रह होता की तुम्ही बाजूला न राहता एकत्रितपणे आपण सगळेजण मिळून काम करूया। उद्याच्या काळातलं शिरोळ तालुक्यातल्या अडचणीवरती मार्ग करत असताना आता जे सन्मान्य मंत्रिमंडळ आहे त्या माध्यमातून तुमच्या सगळ्या शंकांचा निपटारा आपण निश्चितपणानं करू। दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांचंही मत होतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचे सगळे सहकारी आज तिथं पालकमंत्री, उद्योग मंत्री, खनिकर्म मंत्री, शिक्षण मंत्री आहेत। तालुक्याच्या विकासासाठी निश्चितपणानं एकत्रितपणे आपण काम केलं तर बरं होईल। आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं अमर पाटील यांनी मागच्या 5 वर्षामध्ये नेतृत्व केलेलं आहे। आज दादा काळेसारख्या माणसाच्या सुविद्य पत्नीला या पॅनेलमध्ये उमेदवारी मिळते आणि मग एका बाजूला जुन्या सहकार्यांचा आग्रह, दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर काम करायचं आहे त्यांचाही आग्रह, या सगळ्या भूमिकेला न्याय द्यायचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शंभूराज देसाई असतील, उदय सामंत साहेब असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, मंत्री दादा भुसे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या 2-3 दिवसामध्ये बरीच कालपासून वरपर्यंत चर्चा झाली आणि त्या चर्चेचा परिपाक म्हणून आज उदय सामंत साहेबांनी, खासदार दहशील माने, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, माजी खासदार संजय मंडलिक साहेब, आत्ताचे विद्यमान आमदार राजनपल्ली यड्रावकर आणि आपण मंडळी माझे सगळे सहकारी कोल्हापूरमध्ये जवळजवळ 1.5-2 तास प्रदीर्घ चर्चा झाली। नेमक्या अडचणी या सगळ्या याच्यामध्ये कोणत्या आहेत, काय करायला पाहिजे, प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाल्यानंतर आपण अशा पद्धतीचा निर्णय घेतला ज्याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये काम करताना निश्चितपणानं दोघांच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही। पहिला नेत्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल तर तो खाली उतरला जाईल, आमच्याच मनामध्ये संभ्रम नसेल, आम्ही जर व्यक्तिगत हितासाठी एकत्र आलो नसेल, निश्चितपणानं कार्यकर्त्यांना तशा पद्धतीनं वेगळा विचार करायची काही आवश्यकताच वाटणार नाही। त्यामुळं आम्ही लोकांना त्यांनी जो आग्रह केला होता त्याच्यात या कृतीच्या माध्यमातून लोकांना सामोरं चाललं की तुम्ही जे आग्रह धरला होता तो आज आम्ही केला। आता उद्याच्या काळात निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांची ताकद एकत्रित करून निश्चितपणानं या शिरोळ गावचा आपण विकास करूया अशा पद्धतीची अपेक्षा होती आणि आम्ही ते पूर्ण करू